नमस्कार. मागील भागात आपण पाहिले की जीवाने तिच्या आईला आणि माने काकूंना आत्ताच्या स्थळाबद्दल बोलताना ऐकले होते. त्यावरून तिने रुधिरच्या प्लॅनवर अंमलबजावणी करण्याचा विचार मनात पक्का केला. पाहूया आता पुढे. जीवा सकाळी लवकर उठून सोसायटीतील जिममध्ये गेली. काल तिला जाता आले नव्हते, त्याची कमी ती आज भरून काढणार होती. 1.5 तास तिथे घाम गाळून ती घरी परतली. आशाने ऑलरेडी नाश्ता बनवायला घेतला होता. त्यांना गुड मॉर्निंग बोलून ती आंघोळीला तिच्या खोलीत निघून गेली. पटापट स्वतःचे आवरून ती बाहेर आली. मायलेकीने मिळून नाश्ता केला. जीवाने एक गोष्ट ऑब्झर्व केली होती आणि ती म्हणजे कालपासून आशा जरा जास्तच खुश होत्या. तिने मग अंदाज बांधला की कदाचित ती त्या रुधिरला भेटायला तयार झाले म्हणाली म्हणून ते असावे. सध्या तरी तिने आशाकडे दुर्लक्ष करण्याचे ठरवले. नाश्ता करून ती ऑफिसला गेली. घरचे, आशा आणि रुधिरचे विचार आपोआप बाजूला पडले. आजही कामं उरकायला तिला 9:30 वाजून गेले. पटापट तिने तिचा टेबल आवरला आणि घरी जायला निघाली. अर्ध्या वाटेत येताच तिला रुधिरची आठवण आली. तिने मग त्याच्या कॅफेच्या दिशेने गाडी वळवली. आशाला मेसेज करून तिने मुद्दामून कळवले की ती रुधिरला भेटायला जात आहे. आशा तर 7व्या आसमानावर होत्या तिचा मेसेज वाचून. काहीच वेळात जीवा रुधिरच्या कॅफेत पोहोचली. एक दीर्घ श्वास घेऊन तिने मनाची तयारी केली आणि कॅफेचा दरवाजा उघडला. तिथला माहोल पाहून आपसूक तिच्या ओठांवर हसू तरळले. सगळे टेन्शन विसरून ती आत आली आणि एका टेबलवर येऊन बसली. दुरूनच तिची प्रत्येक कृती रुधिर न्याहाळत होता. किती वेळापासून तो तिचीच तर वाट पाहत होता. त्याचे मन त्याला सांगत होते की ती नक्की येईल आणि हिअर शी वॉज. तिचा तो गोंडस चेहरा पाहून रुधिरच्या हृदयाच्या तारा छेडल्या गेल्या. त्याच्याही ओठांवर $1,000,000 वाली स्माईल आली. दिया बावरून त्याच्याकडे पाहू लागली. तिने त्याची नजर फॉलो केली आणि तिला जीवा दिसली. सगळा प्रकार आता तिच्या लक्षात आला. ती खूप खुश होती तिच्या लाडक्या रुधिर दादासाठी. तिने त्याच्या खांद्याला धक्का मारून त्याला भानावर आणले. इतका का हसत आहेस तू दादा? तुम्हारी इस हसी का राज तो बताओ. मिश्किल स्वरात तिने त्याला विचारले. रुधिर डोळे बारीक करून तिच्याकडे पाहू लागला. समजत आहे मला सगळं, पण तुझ्या तोंडून ऐकायला भारी वाटलं असतं. चला तर मग, आपलं हे कॅफे आणखी एक प्रेम कहाणीचा साक्षीदार होणार आहे तर. डोळे मिचकावत दिया म्हणाली. रुधिरला समजले तिला काय बोलायचे होते. त्याने तिचे गाल ओढले. किती हुशार आहेस ग तू, रुधिर म्हणाला. मग बहीण कोणाची आहे मी? कॉलर टाईट करून ती म्हणाली अगदीच ॲटिट्यूडने. वेडी म्हणत त्याने तिच्या डोक्यात टपली मारली. तू दुरूनच पाहत राहणार आहेस तिला की तिथे जाऊन तिच्याशी बोलणारही आहेस? मला जर लवकर वहिनी मिळवून द्यायची असेल तर ही प्रेम कहाणी सुरू करावी तर लागेलच ना तुला. मग वाट कशाची पाहत आहेस तू? जा ना वहिनीकडे. मी कॉफी आणते तुमच्यासाठी, रुधिरला पुढे ढकलत दिया म्हणाली. थँक्स बहिणाबाई, डोळे मिचकावत रुधिर म्हणाला आणि जीवा बसलेली तिथे आला. काही वेळ तसाच उभा राहून तो तिच्याकडे एकटक पाहत होता, पण तिला त्याची चाहूल लागली नसावी. कसल्या तरी विचारात ती हरवली होती. दिया दोघांसाठी कॉफी घेऊन आली. त्याने तिच्याकडून ट्रे घेतला आणि तिला जायला सांगितले. कॉफी? त्याने जीवाला विचारले. थँक्यू सो मच, खरंच गरज होती मागे वळत जीवा म्हणाली, पण ती बोलता बोलता मध्येच थांबली. तिला वाटलं कोणीतरी वेटर कॉफी घेऊन आला असेल, पण रुधिरला समोर पाहून ती बोलता बोलता अचानक शांत झाली. तो तर दत्त बनून तिच्यासमोर उभा होता. तिचं बोलणं ऐकून तो तिच्या बाजूच्या खुर्चीवर येऊन बसला. त्याने तिला कॉफी दिली. एन्जॉय. माझा कॅफे, इथली कॉफी आणि माझा प्लॅन आवडलेला दिसतोय तुला, रुधिर म्हणाला. तशी ती थक्क होऊन त्याला पाहू लागली. तू मनकवडा आहेस का रे, की अंतर्यामी आहेस तू? अचूक कसं ओळखलं तू? तिने डोळे बारीक करत विचारले. तसं नसतं तर आज तू इथे आली नसतीस.
कॉफीचा कप ओठांना लावत रुधिर हसून म्हणाला, स्मार्ट. जीवानेही त्याची प्रशंसा केली. थँक्यू. डोळे मिचकावत त्याने कौतुक स्वीकारले. आता तुला सगळं समजलेच आहे तर प्लीज मला मदत कर. जीवा थेट मुद्द्यावर येत म्हणाली. मदत म्हणजे नक्की काय करायचं आहे मला? माहीत असून न माहीत असल्याचा आव आणून रुधिरने विचारले. जीवाने त्याच्याकडे चिडून पाहिले. तिचे हात दगडाखाली अडकले नसते तर तिने कधीच रुधिरचे तोंड देखील पाहिले नसते. अडला हरी गाढवाचे पाय धरी मनात म्हणत तिने स्वतःचा राग गिळला. बळजबरी ओठांवर स्मित आणून तिने त्याच्याकडे पाहिले. काही दिवस तरी आपल्याला भेटावं लागेल, म्हणजे प्रॉपर भेटणं असं नाही. मी कधीतरी इथे येत जाईन कॉफी प्यायला. तू मात्र घरी हेच सांगायचं की आपण डेटवर आलो होतो, एकमेकांना जाणून घेण्यासाठी. मीही माझ्या घरी तसेच सांगेन. आपल्या आया फोनवर बोलतील तेव्हा त्यांना असंच वाटायला हवं की आपली गाडी पुढे सरकत आहे. हेच हवं आहे मला. जीवा तिचा प्लॅन त्याला समजावत म्हणाली. अरे वा, वाटलं नव्हतं की इतकी चलाक असशील तू. मला वाटलं की तू मला विचारशील की आपण काही दिवसांसाठी डेट करू शकतो का, पण तू तर गोल्डन मीन पाहिलास तुझा. वेल प्लेड मिस गॉर्जियस. पण मी ही रुधिर कारखानीस आहे. माझ्या मनात जे आहे तसेच घडेल. जस्ट वेट अँड वॉच बार्बी डॉल. रुधिर मनात म्हणाला. एक छोटासा डाऊट आहे मला. तू जर इथे कॉफी प्यायला आलीस तर मी सुद्धा असेनच ना तेव्हा तुझ्यासोबत. आपण शांत तर बसणार नाही आहोत. गप्पा मारता मारता आपण एकमेकांना जाणून घेऊ. मग याचा अर्थ असाच होईल ना की आपण खरंच एकमेकांना डेट करत आहोत. खोटं नाही बोलणार आपण आपल्या फॅमिलीसोबत. कदाचित सहवासाने तुझं माझ्यावर प्रेमसुद्धा जडेल. आवडू लागेन मी तुला. इनडायरेक्टली तू माझ्या स्थळाला होकार दिल्यासारखेच असेल ते. मग तुझा प्लॅन कसा वर्क होईल? गालात हसून रुधिर विचारता झाला. भलताच कॉन्फिडन्स आहे रे तुला स्वतःवर. 3-4 भेटींमध्ये कोणी कसं प्रेमात पडू शकेल? जीवाने विचारले. प्रेमात पडायला एक क्षणही पुरेसा असतो मॅडम. आपल्या केसमध्ये तर आपण 3-4 वेळा भेटणार आहोत, कदाचित त्यापेक्षाही जास्त. मला खात्री आहे कधी ना कधी तूही माझ्या प्रेमात नक्की पडशील. या कॅफे आणि इथल्या कॉफीसोबत रुधिर ही तुला आवडू लागेल. आत्मविश्वासाने एकदम ठाम स्वरात रुधिर म्हणाला. आवडेल मला तुला ही बेट हरताना पाहून. ओठांचा एक कोपरा उडवत जीवा म्हणाली. ते तर वेळच सांगेल की कोण हरेल, पण इतकं मात्र नक्की की इथून पुढचा प्रत्येक दिवस तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी खूप खास असेल. फक्त एकच गोष्ट करावी लागेल तुला. रुधिर म्हणाला तसे तिने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. जस्ट गो विथ द फ्लो. जे घडत आहे ते स्वीकार. कधीच स्वतःला अडवू नकोस. जर माझी कुठली गोष्ट तुला पटली नाही तर परखडपणे तुझं मत मांड, पण मनाविरुद्ध काही करू नकोस. आपल्यात ही बेट लागली आहे म्हणून नाही म्हणत आहे तुला. असं समज की एका मित्राच्या नात्याने मी तुला हे सगळं सांगत आहे. हे जे नातं आहे आपल्यामध्ये सध्या तरी, त्या नात्याला मैत्रीचे नाव देऊ आपण. तुलाही ऑकवर्ड वाटणार नाही आणि गोष्टी सहज सोप्या घडत जातील. सो व्हॉट से? आवडेल तुला माझ्यासोबत मैत्री करायला? म्हणत त्याने त्याचा हात पुढे केला. डोळे बारीक करून तिने स्वतःचा हात पुढे केला तसा तो खुश झाला, पण तिने लगेच तिचा हात मागे घेतला. माझा कुठलाच मित्र माझ्यासोबत फ्लर्ट करत नाही. जमेल ना तुला? जीवाने विचारले. असले कसले मित्र ग तुझे? साधं फ्रेंडली फ्लर्ट नाही करता येत त्यांना? असू दे ना ही बेट. नवीन फ्रेंड मिळाला असं समज हवं तर. रुधिर डोळे मिचकावत म्हणाला. पण मी जास्त फ्लर्ट खपवून घेणार नाही हा. तिने त्याला बजावत म्हटलं, ज्यावर तो अगदीच गोड हसला. तिने त्याच्या हातात हात मिळवला. त्याने तिच्या हातावरची पकड घट्ट केली. एका नव्या नात्याची सुरुवात तर झाली होती. शाहरुख खान म्हणून गेला आहे, प्यार दोस्ती है.
तसेच या दोघांचेही नाते मैत्रीची सीमा ओलांडून प्रेमात पदार्पण करेल का? रुधिर बाबू तर आहेत तिच्या प्रेमात, पण जीवाचे काय? तिच्यासाठी हे सोपं असेल त्याला विसरून रुधिरला एक संधी द्यायला? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे काळाच्या पोटात दडली होती, जी योग्य वेळी त्यांना समजणार होती. तोवर त्यांचा हा प्रेमप्रवास पाहायला नक्कीच मज्जा येणार होती. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला? तुमच्या भावना, विचार आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला या कथानकात गुंतल्यासारखं वाटलं असेल तर अवश्य लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि असेच सुंदर कथानक ऐकत राहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या प्रेमळ प्रतिसादामुळेच अशा नव्या कथा घेऊन येण्याची मला प्रेरणा मिळते. म्हणूनच बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढील भाग तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. लवकरच भेटू या कथेच्या नवीन भागासोबत. तोपर्यंत वाचा, ऐका आणि प्रेम करत राहा. धन्यवाद.